योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। अथ विभूतिपादस्तृतीयः देशबन्धचित्तस्य धारणा। महर्षी पतंजलि जी ने योग सूत्र या ग्रंथाचा विभाग समाधिपाद, साधनपाद, विभूतिपाद आणि कैवल्यपाद अशा 4 प्रकरणात केलेला आहे। समाधिपाद त्याचा विचार आपण केला। समाधी प्राप्त करण्यासाठी लागणारे साधन, त्या साधनपादाचाही विचार केला आणि तदनंतर क्रमाने येणारा हा 3रा योगसूत्रातील अध्याय, त्याला विभूतिपाद असं म्हणतात। विभूती शब्दाचा अर्थ ऐश्वर्य असा होतो। विशेष अभिव्यक्ती असाही विभूती पादाचा अर्थ केला जातो। विभूती शब्दामध्ये भू धातू आहे। भू भवती या शब्दाचा अर्थ होतो होणे, असणे, आणि वि हा उपसर्ग लागला। विभूती विशेष प्रकारचं अस्तित्व, विशेष प्रकारची अभिव्यक्ती, विशेष प्रकारची अनुभूती, विशेष प्रकारच्या शक्तीचं प्रगटीकरण ज्या साधनांच्या द्वारे होतं, त्या साधनांचा आणि त्या साधनांच्या फलश्रुतीचा विचार ह्या 3य विभूतिपादामध्ये पतंजली महर्षीजींनी प्रगट केलेला आहे। कोणतीही साधना केली की त्याचा अनुभव यावा असं प्रत्येकाला वाटत असतं, आणि म्हणून या विभूतिपाद ह्या प्रकरणामध्ये विविध प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत। विशेष प्रकारच्या ऐश्वर्यांचा विचार ह्या विभूतिपादामध्ये केला आहे। सिद्धी, विभूती, ऐश्वर्य या गोष्टी खऱ्या अर्थाने कैवल्य स्वरूपाला जात असताना प्रतिबंध स्वरूपाच्या मानलेल्या आहेत। त्यांना उपसर्ग म्हणून पुढे जाऊन यांचा नामनिर्देश केलेला आहे। परंतु एक थोडासा उत्साह योग अभ्यासकांना प्राप्त व्हावा
आणि त्यातून एक सामान्य गोष्ट लक्षात यावी ती ही की अनात्म म्हणजे आत्मा नाही अशा बाह्य आणि अंतर पदार्थांच्या वरती, वस्तूंच्या वरती, विशिष्ट जागेवरती जर आपलं लक्ष केंद्रित केलं, तदाकार केलं, तर आपल्याला एक विशेष प्रकारची अनुभूती, विशेष प्रकारची सिद्धी, विशेष प्रकारची अभिव्यक्तीची अनुभूती आपल्याला येत असते. मग बाह्य आणि अंतर, शरीराच्या अंतर असणाऱ्या स्थानांच्या मध्ये किंवा शरीराच्या बाहेर असणाऱ्या स्थानांच्या मध्ये जर वृत्ती तदाकार केली तर विभूतींचा अनुभव येतो, विशेष शक्तीचा अनुभव येतो, विशेष सामर्थ्याचा अनुभव येतो. तर मग ती अंतःकरणाची वृत्ती आत्मस्वरूप, चेतन तत्व, पुरुष तत्वाच्या ठिकाणी तदाकार होऊ शकतो. मग जड पदार्थांच्यावरती लक्ष केंद्रित करून एक तात्कालिक स्वरूपाच्या विभूती आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या ऐवजी अंतस्वरूपामध्ये असणाऱ्या चेतन तत्वावरती लक्ष केंद्रित केलं, साक्षात्काराची आणि मृत्यू संपवणारी आणि जीवाचं जे वास्तविक मूळ स्वरूप आहे त्या नित्य शाश्वत सुख आनंद अशा स्वरूपात एकरूप होण्याचा एक अपूर्व लाभ होत असेल तर मग तो साधक साक्षात्कार होऊन कैवल्याची अनुभूती येते. आणि म्हणून कैवल्याकडे गती व्हावी आणि मी जो अभ्यास करतो त्याची मला काहीच अनुभूती येत नाही म्हणून कदाचित एखादा साधक निरुत्साही होऊन साधना जर टाकून देत असेल तर त्या साधकाने त्या साधना योगाभ्यासाच्या विशेष अनुभूतीशिवाय निरुत्साही होऊन टाकून देण्याच्या ऐवजी त्याला आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत त्याचे सिम्पटम्स, त्याचे काही चिन्ह ह्या विभूतीपादामध्ये त्या साधकाला प्राप्त होणारे आहेत. आणि म्हणून येथे विभूतींचा विचार केलेला आहे, सिद्धींचा विचार केलेला आहे, ऐश्वर्यांचा विचार केला आहे. त्या विभूती, त्या ऐश्वर्य सिद्धी दोन प्रकारच्या आहेत. एक ज्ञानात्मक सिद्धी आहे आणि दुसऱ्या ह्या क्रियात्मक सिद्धी आहे. क्रियात्मक सिद्धी असं म्हणताना परकाय प्रवेश म्हणजे ही क्रियात्मक आहे, दुसऱ्याच्या शरीरामधून प्रवेश करणं. किंवा जसं पाण्यामध्ये आपण संचार करतो तसं पृथ्वी आदींच्या मध्ये सुद्धा आपल्याला तसा संचार करता यावा. अर्थात जसं आपण पृथ्वीवरती चालतो तसं पाण्यावरती सुद्धा चालू शकतो. अशा प्रकारच्या ज्या क्रियात्मक सिद्धी आहेत. दुसऱ्या ज्या आहेत काही ज्ञानात्मक सिद्धी. ज्ञानात्मक सिद्धी म्हणजे दुसऱ्याच्या चित्तातल्या काय गोष्टी चालल्या आहेत याचं ज्ञान प्राप्त होणं, विविध पशुपक्ष्यांची भाषा अवगत होणं, स्वर्गस्थ देवतादिकांच्या मध्ये होत असलेली जी काही संभाषणं ते आपल्याला इथे ऐकू येणं किंवा समजणं ह्या ज्ञानात्मक सिद्धी आहेत. म्हणजेच या क्रियात्मक सिद्धी, ज्ञानात्मक सिद्धी, विभूती, ऐश्वर्य जर प्राप्त झालं त्या योग्याला तर आणखी उत्साह, त्याचा कैवल्य स्वरूपाची जिज्ञासा वृद्धिंगत होऊन तो मग ह्या
तात्कालिक असणाऱ्या विभूतींच्याकडे दुर्लक्ष करतो, ते प्रतिबंध आहेत असं त्याला वाटायला लागतं आणि मग तो आपल्या कैवल्य स्वरूपामध्ये त्याची यात्रा, त्याचा प्रवास, त्याची साधना आणखी वेगाने चालू लागते आणि मग या विभूतींचा विचारही तो मागे टाकतो. पण एक मधल्या स्थितीमध्ये निरुत्साही होऊ नये आणि यातही तो अडकून राहू नये म्हणून ह्यापेक्षा वेगळी भूमिका असू शकते अशा दुहेरी तत्वांचा एकत्रीकरणाचा उद्देश समोर ठेवून विभूतीपादांची निर्मिती महर्षी पतंजली यांनी केलेली आहे. त्याचा विचार आपण करत आहोत. उक्तानि पंच बहिरंगाणी साधनानी. उक्तानि बहिरंगाणी साधनानी. आतापर्यंत यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या अष्टांग योगातील या पंच साधनांचा विचार केला आहे. ते कसे म्हटले? बहिरंगाणी साधनानी. साधन दोन प्रकारचे असतात. एक बहिरंग साधन आणि दुसरं आहे अंतरंग साधन. बहिरंग म्हणजे साध्याच्या दृष्टीनं दूरचं साधन, त्याला बहिरंग म्हणायचं. आणि साध्याच्या प्राप्तीच्या दृष्टीने एकदम जवळचं साधन हे अंतरंग साधन. मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्यांनी चढून जाताना जर त्यामध्ये 24 पायऱ्या असतील तर सुरुवातीच्या 12 पायऱ्या ह्या लांबशा आहेत, त्याला बहिरंग म्हणायचं. आणि नंतरच्या 12 ज्या आहेत त्यांना अंतरंग म्हणायचं. पण त्या 12 मध्ये सुद्धा शेवटची पायरी जी आहे ती एकदम जवळची अंतरंग आणि त्याच्या मागच्या ज्या काही आहेत त्या बहिरंग. म्हणजे अंतरंग आणि बहिरंग या साधनांचा विचार करताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे जे अंग सांगितले त्यांना बहिरंगाणी साधनानी उक्तानी. या बहिरंग साधनांचा विचार आतापर्यंत आपल्याला सांगितला. आता काय करणार आहे? धारणा वक्तव्य. मग आता धारणा वक्तव्य, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा विचार सुरुवात होत आहे. देशबंध चित्तस्य धारणा. देशबंध चित्तस्य धारणा. धारणा हा शब्द जो निर्माण झाला आहे तो मूळ शब्द आहे ध्रु धातू पासून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ होतो पकडून ठेवणे, स्थिर करणे, एका ठिकाणी स्थापित करणे. त्याला धारणा शब्दाचा अर्थ केला जातो. कोणाला पकडून ठेवायचं, कोणाला स्थिर करायचं, कोणाला एका ठिकाणी केंद्रित करायचं, तर चित्तस्य. चित्तस्य त्या चित्ताला कुठे ठेवायचं, कोणत्या ठिकाणी केंद्रित करायचं, तर सांगतात देशबंध चित्तस्य धारणा. चित्तस्य देशबंधाः धारणा. त्या चित्ताला विशिष्ट देशामध्ये, विशिष्ट प्रदेशामध्ये, विशिष्ट जागेमध्ये केंद्रित करून त्या ठिकाणी स्थिर करण्याच्या प्रक्रियेला धारणा असं म्हणतात. याच्या अगोदरची साधना आपण पाहिली प्रत्याहार, आणि प्रत्याहाराच्या नंतर येणारी साधना ही धारणा. प्रत्याहार शब्दाचा अर्थ आपण असा केला होता इंद्रियाणाम, म्हणजे इंद्रियांचे स्वविषय, आपापले जे काही विषय आहेत त्या विषयांच्या संबंधाने असणारे जे तादात्म्य, ते तादात्म्य कमी करणं. स्वविषय असंप्रयोगे, त्या आपल्या विषयाच्या ठिकाणी असणारा संपर्क तो दूर करणं आणि त्यांना
त्या विषयापासून परावृत्त करून पुन्हा आपल्या ठिकाणी स्थापित करणं, म्हणजे मागे आणण्याच्या प्रक्रियेला प्रत्याहार असं म्हणतात. आणि मागे इंद्रियांना परतून आणल्यानंतर कुठेतरी एखाद्या निश्चित ठिकाणी स्थिर करणं, ही जी स्थिर करण्याची प्रक्रिया आहे त्याला देशबंध चित्तस्य धारणा, त्या विशिष्ट देशामध्ये प्रदेशामध्ये त्या चित्ताला स्थिर करणं याला धारणा असं म्हणतात. मग देश म्हणताना कोणता देश घ्यायचा, कोणत्या स्थान घ्यायचं की ज्या ठिकाणी चित्ताला स्थिर करायचं आहे? तर पहिल्यांदा मुख्य देशाचा विचार करताना शरीर मुख्य घ्यायचं. शरीराच्या आतमध्ये वेगवेगळे स्थानं आहेत, त्या स्थानाच्या ठिकाणी चित्ताला स्थिर करायचं. किंवा शरीराच्या बाहेर असणाऱ्या भगवंताची मूर्ती असेल, विशिष्ट आकार असेल, अशा वस्तू बाह्य आलंबनाच्या ठिकाणी किंवा अंतर आलंबनाच्या ठिकाणी त्या चित्ताला स्थिर करणं ला धारणा असं म्हणतात. व्यास महर्षींनी या सूत्रावरती भाष्य करताना असं म्हटलं आहे, चित्तस्य नाभिचक्रे, आपल्या शरीराच्या मध्ये नाभिस्थानी जे चक्र आहे त्या चक्र नाभीच्या ठिकाणी, हृदय पुंडरिके, आपल्या हृदय कमळ जे आहे त्या हृदयाच्या ठिकाणी, मृद्नी ज्योतिषी, अर्थात मस्तकात जो प्रकाश आहे सहस्रार चक्राच्या ठिकाणी त्या प्रकाशाच्या ठिकाणी, किंवा नासिकाग्रे म्हणजे नाकाच्या अग्रभागावरती. गीतेमध्ये योगी अभ्यास करताना नासिकाग्रे ग्रमस्वम दिशश्चा नवलोकयन, म्हणजे त्यांनी नाकाच्या अग्रभागावरती लक्ष केंद्रित करावं असा भाग सांगितला आहे. म्हणजे तिथे चित्ताचं तो एकाग्र करू शकतो. सगळं चित्त त्या नाकाच्या अग्रभागावरती असू शकेल. समम काय शिरो ग्रीवम धारयन अचलम स्थिरः नासाग्रे संप्रक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन, असा हा गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये श्लोक येतो. किंवा जिव्हाग्रे, जिव्हा म्हणजे जीभ, त्या जिव्हेच्या अग्रभागावरती. इति एवं आदिषु देशेषु, याप्रमाणे शरीराच्या मध्ये अनेक प्रकारचे षडचक्र आहेत, विविध स्थानं आहेत. त्या विविध स्थानांच्या ठिकाणी त्या चित्ताला एकाग्र करणं, किंवा वा बाह्य विषये, किंवा शरीराच्या बाहेर असणारे काही आलंबन आहेत पण त्या आलंबनामध्ये ओंकाराचा जप येईल, तस्य वाचक प्रणव, किंवा गायत्री मंत्र येईल, किंवा एखादी देवाची मूर्ती असेल त्या ठिकाणी चित्त एकाग्र करणं. वृत्ती मात्रेन बंधाहा धारणा, केवळ त्या ठिकाणी इंद्रियांची गरज नाही, फक्त अंतःकरणाची वृत्ती विचाराने ज्ञानाने त्या ठिकाणी स्थापित करणं. म्हणजे एक प्रकारची विचारधारा समजायचं की मी आता माझ्या नाकाच्या अग्रभागावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे, मी आता नाभिस्थानी लक्ष केंद्रित केलेलं आहे. याप्रमाणे शरीराच्या अंतर्गत आणि शरीराच्या बाहेर त्या चित्ताला स्थापन करून तिथे एकाग्र करणं, स्थिर करणं, या एवढ्याच प्रक्रियेला धारणा असं म्हटलं आहे. आणि ह्या धारणा ह्या एका संकल्पनेवरती संपूर्ण विपश्यना ही प्रक्रिया बौद्ध विचारांच्या मध्ये, बौद्ध तत्वज्ञानामध्ये मांडलेली आहेत. तिथे सुद्धा विपश्यना करताना पहिल्यांदा नाकाच्या अग्रभागावरती लक्ष केंद्रित केलं जातं, त्यानंतर आपल्या कपाळाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जातं, त्वचेच्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जातं, आणि मग शरीराच्या विविध अवयवांच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून एक विशेष प्रकारची सिद्धी आणि साक्षीभाव याची अनुभूती त्या विपश्यना साधनेमध्ये येते. तोही काही वेगळा भाग नाही, तो याचाच अर्थ होतो
की त्या चित्तवृत्तीला शरीराच्या अंतर्गत आणि शरीराच्या बाह्य विशिष्ट ठिकाणी लक्ष केंद्रित केलं असताना जी स्थिती असते, ती प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेला धारणा असं म्हणतात. याप्रमाणे देशबंध चित्तस्य धारणा, त्या चित्ताला शरीराच्या अंतरप्रदेशामध्ये किंवा शरीराच्या बाह्य प्रदेशामध्ये स्थिर करणं, याला धारणा असं म्हणतात. आणि त्यानंतर तत्र प्रत्येकतानता ध्यानम, तत्र म्हणजे जसं शरीराच्या अंतर आणि बाह्य प्रदेशामध्ये त्या चित्ताला विशिष्ट अलंबनाच्या ठिकाणी स्थिर केलं असताना, म्हणजे तत्र त्या जागेच्या ठिकाणी काय करायचं आहे? प्रत्येकतानता ध्यानम. प्रत्यय शब्दाचा अर्थ आहे अनुभव किंवा ज्ञान. एकतानता, एकतानता म्हणजे एक समान प्रवाह, म्हणजे त्या चित्ताच्या ठिकाणी दुसरी कोणतीही प्रकारची विचाराची वृत्ती न येता सजातीय वृत्ती प्रवाह, म्हणजे एकाच विचाराचं सातत्य, त्यामध्ये दुसऱ्या विचाराचा एक किंचितही स्पर्श नसणं, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणजे तत्र प्रत्येकतानता ध्यानम, त्या प्रदेशाच्या ठिकाणी एक सजातीय वृत्ती प्रवाह चालू ठेवणं. तस्मिन् देशे, त्या देशामध्ये, अंतर्बाह्य देशामध्ये, ध्येयालंबनस्य प्रत्ययस्य, ध्येय स्वरूपाचं जे अलंबन आहे, त्या अलंबनाच्या ठिकाणी एकतानता, एकतानता पूर्णपणे एकाग्रता, एकच ज्ञान, त्याला सदृश्य प्रवाह. जसं तैल धारवत, तेलाची धार जेव्हा आपण टाकतो तेव्हा ती इकडे तिकडे न होता अखंड ती खाली पडत असते. त्याप्रमाणे चित्ताला ज्या ठिकाणी आपण स्थापित केलं, त्याच तोच विषय घेऊन एकाच वृत्तीचा त्यामध्ये सारखा प्रवाह निर्माण होणं, दुसरा विचार न येणं, दुसरी वृत्ती न येणं, याला सदृश्य प्रवाह. प्रत्ययांतरेण अपरामृष्टः, प्रत्ययांतरेण दुसरा कोणताच विचार त्या ठिकाणी प्रविष्ट न होणं, अशी जी स्थिती असते, केवळ त्या एकाच वस्तूचं चिंतन, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणजे यामध्ये 3 भाग असतो महत्वाचा. एक आहे ध्यान करणारा, ज्याचं ध्यान करायचं ते ध्येय, म्हणजे ध्याता, ध्यान आणि ध्येय असा 3 प्रकारची त्रिपुटी असते. ध्येय करणारा, ध्याता, ज्या वस्तूवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे ते ध्येय, आणि ध्याता ध्येय वस्तूवरती लक्ष केंद्रित करून तदाकार स्थितीची अनुभूती घेतो, त्यामध्ये कोणताही दुसरा विचार न येता, त्याला ध्यान असं म्हणतात. याप्रमाणे धाता, ध्येय आणि ध्यान या 3 प्रकारची त्रिपुटी या ध्यानामध्ये येते. आणि मग तिथे ध्यात्याच्या अंतःकरणामध्ये एकाच सजातीय वृत्ती प्रवाहाचं सातत्य असतं, त्याला ध्यान असं म्हणतात. त्या संबंधाने आणखीही काही विचार आहेत. वेळेअभावी आपण इथे थांबूया आणि शेष विचार उद्या करूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.